जिंकली होती का नाही पाटणेश्वर. चला पाटणेश्वर संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि दोनपाडा संघ सध्या बॅटिंग करण्यासाठी उतरलाय आणि आता P1चं पहिलं षटक घेऊन पाटणेश्वर संघाच्या वतीनं पाटणेश्वर संघ म्हटला की कित्येक वर्ष कबड्डीवर या खेळावर वर्चस्व गाजवणारा हा पाटणेश्वर संघ आज आपण पाहतोय आणि हा संघ सध्या क्रिकेटच्या मैदानावर उतरलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज त्यांची खेळी देखील कशा पद्धतीची राहते. समोर धोंडपाडा संघ आहे. बऱ्याच वेळेला हे संघ एकमेकाच्या समोर आलेले आहेत, एकमेकाला धूळ चारलेली आहे, परंतु हे नक्कीच आयोजन वेगळं आहे. आणि कुंदन कडू स्ट्रायकर बॅट्समन, पहिला बॉल खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढलाय, इनफिल्डला क्लिअर केलंय जेमतेम आणि तदनंतर आपण पाहतो डीप लॉंग ऑनला चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र विकेटची जरूर संधी होती, ती संधी मात्र हुकली गेली. पाटणेश्वर संघ या विभागामध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीला खेळण्यासाठी आलेला आहे हा पाटणेश्वर संघ आपण पाहताय आणि तदनंतर कारण याच मैदानावर कबड्डी सुद्धा हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आज क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी आलेला आहे. समोर दोनपाडा संघ आहे. दोनपाडा संघाचे दोन फ्रंटलाईन सीमर आपण दोन फलंदाज आपण पाहतोय. ओ लेट कट करण्याचा प्रयत्न, अगदी उशिरा बॅटचा फेस ओपन केला, परंतु बॉल चालला सीमारेषा पार, जाईल का? आला येस, पंचांचा इशारा आलाय, चौकार, 4 धावा. लेफ्ट हँडेड फलंदाज काहीसे विस्फोटक असतात, हेच सध्या आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय, परंतु आज ताकदीपेक्षा थोडंसं नजाकतीवर, टेम्परामेंटवर विश्वास प्रत्येकाने दाखवलेला आहे. स्किलचा वापर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण वातावरणाच्या भौगोलिक परिस्थितीचा जर देखील विचार सध्या बॅट्समन करतायत. ओ कुंदनसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून आलाय, जजमेंट चुकलं, कॅच ड्रॉप झाली आणि 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा काढल्या गेल्या. चांगली गोल्डन स्टार्ट देत असताना सध्या आपण पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाज, ज्याच्यामध्ये कुंदनच्या बॅटमधून आता धावा यायला सुरुवात झाली. पहिला फ्रंटलाईन सीमर आहे गोलंदाज रवित, त्याच्यावर मात्र हल्ला बॉल प्रत्येक बॉलवर, म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा वापर एक चांगल्या पद्धतीनं करण्याचा वापर ते सध्या करतात की याच षटकामध्ये धावा जास्तीत जास्त कुटण्याचा प्रयत्न करायचा आहे, परंतु काय घडलंय, इनफिल्डला क्लिअर करणारा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये जेल ड्रॉप झालाय, जजमेंट थोडंसं चुकलंय आणि या 2 धावा जरूर आल्यात. या 2 धावेनंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय दोनपाडा संघाच्या खेम्यामध्ये टाळ्यांचं कडकडाट होतंय, कारण या 2-2 धावा त्यांना विजयाच्या दिशेनं जरूर घेऊन जातील, एक मोठा धावसंख्या नक्कीच निर्माण करू शकतील, हे त्यांनी देखील या मैदानावर आल्यानंतर पाहिलंय. थोडीशी दोन्ही खेळाडूंमध्ये बातचीत होते आणि गावदेवी देवीच्या माध्यमातून सुरेख दर्जेदार आयोजन आजच्या दिवसामध्ये भरपूर आम्ही स्तुती सुमनं उधळतोय या आयोजनावर, कारण ज्या पद्धतीचं लाजवाब आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. विशेष करून आजचं आकर्षण जर आपण पाहिलं 30 यार्ड सर्कलची जी लाईट आहे, यावेळी मात्र पूल करायचा होता, परंतु बॉल अगदी वेगाने गेलाय आणि जवळजवळ आपण पाहिलं तर नाकाला फुंकरच मारून हा या ठिकाणी बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय, डॉट बॉल आलाय. आणि पहा या मैदानामध्ये चौकार देखील आलाय पहिल्या षटकामध्ये आणि तदनंतर आता 5व्या बॉलवर डॉट देखील आलाय. रवीचा हा बॉल यावेळेला मात्र हाफ शॉट कन्वर्ट केला आणि तिथे सिली मिडॉनला, क्षेत्ररक्षक होता, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉलला कॅरी केलं आणि इथे मात्र पहिला विकेट मैदानाच्या बाहेर कुंदन.
6 धावा धावफलकावर लागल्यात, 1 विकेटचं पतन झालं. पहिला स्पेल म्हणून मी म्हणेन चांगल्या पद्धतीचा टाकत असताना इकॉनॉमिकल षटक हाताळलंय. एक चौकार आल्यानंतर 1 विकेट देखील घेतले शेवटच्या बॉलवर आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि 6 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 10 धावा, माफ करा, 10 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. भावेश भोईर आलाय कुंदनच्या जागेवर आणि देवेश गोलंदाजी मार्कवर पाटणेश्वर संघाचा दुसरा गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय. भावेश भोईर त्याचा सामना करेल. साहिल कडू या गोलंदाजाचा सामना करेल. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा आल्यात, परंतु आता क्षेत्ररक्षण पांगवलं गेलंय. परंतु साहिलने अगदी नजाकतीचा वापर केला. इथे मात्र लेटकट करत असताना पॉईंटच्या दिशेनं बॉलला पाठवण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक सिंगल झाली. सिंगल नंतर 11 धावा स्कोर कार्डमध्ये आता डबल डिजिटचा आकडा पार केलेला आहे. आणि दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्ही संघ ताकदशीर संघ आहेत, त्यामुळे एक मोठी कॉन्टेस्ट त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये थोडीशी शांतताच आहे. प्रेक्षक आले, त्यांना षटकार आणि चौकार पाहायचे आहेत, त्यांना विकेट्स पाहायचे आहेत आणि तो घमासान त्यांना पाहायचा आहे. देवेश पुन्हा एकदा तयार. ओ डान्सिंग डाऊन द विकेट, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करायचा होता, तिथून मात्र हा हातातून बॉल निसटलाय. तिथे क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन वरून आलाय, तोपर्यंत एक सिंगल डबलचा खेळ मैदानामध्ये प्रेक्षकांची गंमत थोडीशी कमी करते. प्रेक्षकांना मॅच इंटरेस्टिंग हव्यात, प्रेक्षकांना चौकार षटकार पाहायचे आहेत आणि त्यासाठी दर्दी प्रेक्षकांनी ही गर्दी केली. देवेशच्या 2 बॉलवर आतापर्यंत फक्त सिंगलच्या स्वरूपात 2 धावा आल्यात आणि 12 धावा आता स्कोर कार्डवर लागल्यात. पुन्हा एकदा लेटकट करण्याचा प्रयत्न, दिशा थोडीशी खराब आहे. पंचांनी इशारा दिलाय, वाईडचा इशारा आलाय. एक सिंगल अजूनही ऍड होईल. 13 धावा लागल्यात स्कोर कार्डवर. कुठेतरी थोडंसं स्ट्रगल करत असताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. खोलवर टप्प्यावरचा बॉल, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि एक सिंगल. पहा मिलन, लगातारचे आपण 4 बॉल पाहिले. 4 बॉलमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त 3 बॉल आतापर्यंत टाकले, ज्याच्यामध्ये एक वाईड बॉल होता. परंतु 3 बॉलमध्ये फक्त सिंगलच धाव त्यांनी दिलेला आहे आणि एक वाईड बॉल टाकलेला आहे. चांगली गोलंदाजी सध्या करत असताना आपण पाहतोय गोलंदाज देवेशला. परंतु मी म्हणेन या ठिकाणी काहीतरी प्लॅन ए आपला सक्सेसफुल होत नसेल तर प्लॅन बी एक्झिक्यूट करावा लागेल. दोन्ही बॅट्समनला, साहिल कडू आणि भावेश भोईर या दोन्ही बॅट्समनला. ओ यावेळी मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली, डाऊन द फिल्डर अँड आउट. आणि 40+ एक लेजंड खेळाडू अर्थातच रवी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. खरं तर अनेक मैदानं गाजवलेले आहेत रवी पाटील साहेबांनी आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. आणि सध्याच्या घडीला 40+ क्रिकेट, त्यांचं फिटनेस पाहिल्यानंतर तरुणांनी त्यांच्याकडून भरपूर काही मार्गदर्शन घ्यावं, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावर सध्या स्थानापन्न झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. चला, आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर गेलाय आणि मी म्हणेन या मॅचमध्ये कुठेतरी गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार जरूर आले, पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, परंतु दुसरं षटक देवेशने जे हाताळलंय, ज्याच्यामध्ये एक वाईट टाकलाय, सिंगल 3 आल्यात आणि एक विकेट देखील आलाय. आणि अशाच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला विजयाच्या दिशेनं घेऊन जाऊ शकते. तो स्पेल सध्या आपण पाहतोय. नवीन बॅट्समन आलाय मैदानाच्या आतमध्ये, वैभव कडू भावेशच्या जागेवर. साहिल कडू अजूनही नॉन स्ट्राईकला आहे.
वैभवसाठी हा बॉल, तेज सर्रार गोलंदाजी, यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, वारंवार तर ब्रह्मास्त्राचाच वापर केला जातोय आणि प्रत्येक बॉल आता बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगळी रणनीती आखावी लागेल सध्या दोनपाडा टीमला, कारण आता गोलंदाज वर्चस्व गाजवत आहे. आणि मी सांगितलं की या दोन रजनीचा जर विचार केला तर ही धावपट्टी ही बॉलर फ्रेंडली धावपट्टी राहिलेली आहे. ओ पुन्हा एकदा पहा, तेज सर्रार गोलंदाजी, पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं. पंचांनी सांगितलं आपल्याला की दुसऱ्या क्रमांकाचं षटक देखील संपुष्टात आलेलं आहे आणि दुसरं षटक मी म्हणेन इकॉनॉमिकल षटक हाताळत असताना गोलंदाज दुर्वेश या ठिकाणी पाहायला मिळाला. चौदा धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. करंट रन रेट पाहिला तर 7च्या सरासरीनं सध्या चालत असताना दोनपाडा टीम आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही सध्या बॅट्समन विचार करतात की काय रणनीती आखायला पाहिजे. प्रेक्षक आमचे मायबाप प्रेक्षक रेलिंगच्या बाजूला सगळीजण बसलेले आहेत, सगळीजण निवांत बसले आहेत. कोणाच्या हातामध्ये मोबाईल आहेत, काही जण आज IPLची मॅच आहे का, IPLची मॅच पाहत आहेत आणि ही मॅच देखील मैदानावरची पाहतात, म्हणजे डबल धमाका त्यांच्यासाठी आहे. काही जण तुम्ही पाहिलं तर बाजूला रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर काही जण उभे आहेत, त्या मॅचचा आनंद घेत आहेत. एकीकडे घराकडे जायचं पण आहे, जेवायला जायचं आहे, परंतु या मॅचने त्यांना इथेच खिळवून ठेवलेलं आहे. हे सध्या चित्र या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 हर्षद घेऊन आलाय, षटक क्रमांक 3. आणि आता साहिल कडू आहे. हर्षदचा पहिला बॉल, ओ वेलकम केलं पहिल्या बॉलवर, पण तिथे क्षेत्ररक्षक आहे, डाऊन द फिल्डर अफलातून झेल, रोहितने पकडली, रवितने पकडलेली आणि बॅट्समन आउट. पहा, एका तरी बॅट्समनला मैदानामध्ये जास्तीत जास्त काळ या ठिकाणी तळ ठोकून राहावं लागेल. बॅट्समधून धावा या ठिकाणी येणं गरजेचं आहे, कारण समोर देखील तेवढा ताकदशीर संघ आहे, पाटणेश्वर संघ आहे, शिवशंभो पाटणेश्वर संघ आहे आणि त्याचमुळे सध्या धावा हव्या आहेत, त्या कशाही येऊ दे, पण धाव्यांची फार गरज आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय, साहिलच्या जागेवर मनोज भोईर. हर्षदने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. मनोजसाठी हा बॉल हलक्या हाताने स्टिअर करायचा होता, बॅटची कडा घेतली, फलंदाज बाद, जो आलाय तो आल्या पावल्या माघारी जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तू चल मैं आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजांनी गोलंदाजी केली तिखट आणि 2 बॉलवर घेतल्या 2 विकेट. बॉलर इज ऑन हॅट्रिक. मिलन, हेच आपण पाहिलं की या स्पर्धेतील तिसऱ्या हॅट्रिकच्या उंबरट्यावर सध्या आहे गोलंदाज. 2 हॅट्रिक आतापर्यंत, 4थ्या हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे सध्या गोलंदाज. म्हणूनच मी म्हणतो की स्कोररची भूमिका किती महत्त्वाची आहे. संपूर्ण बायोडाटा या स्पर्धेचा मिलनला माहिती आहे आणि म्हणून सध्या तो स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहे, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. हर्षद, ओ यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल, मिड विकेटच्या झोनवरून क्षेत्ररक्षक आलाय, दुसऱ्यासाठी नाहीच, एकच धाव, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 15 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्यात. मिलन, जर पाहिलं तर पाटणेश्वरच्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अगदी भेदक मारा ते करतात आणि त्याचमुळे प्रत्येक बॉल येणाऱ्या बॅट्समनला निष्प्रभ करताना पाहायला मिळतोय. दोनपाडा संघ यावेळी आपण पाहतोय पुल करायचा प्रयत्न होता, सक्सेसफुल झालेला नाहीये. सिलिमिडॉनला बॉल राहिलाय, त्या ठिकाणी एक सिंगल फक्त जरूर प्राप्त झाली. पहा, आत्तापर्यंत जर तू पाहिलंय तर पहिल्याच षटकामध्ये कुठेतरी 2 आणि 4चा पाढा बोलताना हे दोन्ही या दोनपाडा संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले, परंतु तदनंतर देवेशच्या हातामध्ये जसा बॉल आला तसं मात्र विकेट एक आली आणि तदनंतर हर्षदने वेलकमच केले 2 बॉलवर 2 विकेट घेऊन बॅट्समनचं. ओ यावेळी मात्र आपण पहा
फुटवरचा कमी वापर, टायमिंग देखील प्रॉपर नाही आहे. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. आणि या मॅचमध्ये आता आपली दहशतच निर्माण करतायत, कारण गोलंदाजी हा की फॅक्टर राहिलाय सध्या पाटणेश्वर टीमचा. आणखीन एक डॉट बॉल. पहा, तब्बल डॉट बॉल मिलन जर आपण पाहिले तर भरपूर डॉट बॉल या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जिथे काही बॉलवर विकेट देखील येताना पाहायला मिळाली. आणि षटक क्रमांक 3 देखील संपलं. आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ धावपळकर धावा लागल्यात 16. मी म्हणेन या 3 रजनीमधले सगळ्यात लोवेस्ट स्कोर या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, असं चित्र सध्या दिसतंय. परंतु शेवटच्या षटकामध्ये हल्ला बोल जर केला तर एक सन्मानजनक धावसंख्या उभारली जाऊ शकते. या आयोजनाचं विशेष आपण कौतुक करणार आहोत, ज्या पद्धतीनं आयोजकांनी आमची मेहनत घेतलेली आहे. या पेण तालुक्यातील खारेपाट विभाग, ज्या विभागाचा आम्ही नुकतेच उल्लेख केलाय की हा खारेपाट विभाग म्हटला की मिठाचं, मच्छीचं, भाताचं कोठार असलेला हा विभाग. आणि याच विभागातल्या ह्या स्पर्धा खरं तर या विभागाला वाशिबाग क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून याच मैदानावर कित्येक मॅचेस आपण 8 पर्व पाहिलेले आहेत. परंतु सध्याच्या घडीला आत्ता आपण पाहिलं आयोजकांच्या माध्यमातून दुसरी तब्बल ही रजनी स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच स्पर्धा येतील आणि या विभागातील खेळाडूंना त्यांचा हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न आयोजक करतील. चला जाऊया शेवटच्या षटकाकडे. शेवटच्या षटकामध्ये हल्ला बोल करावं लागेल. मागचं काय झालं, आपला पास्ट काय होता ते आता विसरून प्रेझेंटकडे आता मार्गक्रमण करावं लागेल. आणि पहिल्याच बॉलवर आलाय एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या दिशेमध्ये बॉल सीमारेषा पार, वन बाउन्स चौकार. सध्या आपण पाहतात 40+ गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय, पण त्याच्या पहिल्याच बॉलवर समाचार घेतलाय. थोडासा झाला या फटक्याला उशीर, परंतु मी फटका मारलाय पद्धतशीर. पुन्हा एकदा लेट कट करण्याचा प्रयत्न होता अनोख्या अंदाजानं, परंतु फुटवरचा कमी वापर पाहायला मिळाला. 40+ खरं तर गोलंदाज आहे खरा, परंतु काल देखील आपण पाहिलं 40+ गोलंदाजाने खारपाडा 11 मधून वासुदेव देसलेने जो काही तिखट मारा केला तो देखील आपल्याला पाहायला मिळाला. जो हे संघाने ज्या पद्धतीनं बॅटिंग केली होती, म्हणजे 40+ खेळाडू आज जरी वयाची 40 उलटली असली तरी देखील तीच धमकम दाखवतात. आणि एक वेगळं खरं तर आमच्या सगळ्या युवा टॅलेंटेड खेळाडूंना एक वेगळंच मार्गदर्शन ते सध्या करतील असं चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि रवी पाटील साहेब देखील आमच्या बाजूला बसलेले आहेत. यावेळी मात्र यावेळी आपण पाहिले डीप लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय. कव्हरच्या दिशेनं बॉलला पाठवण्याचा इरादा जरूर होता, परंतु त्या ठिकाणी मिसफिल्ड झाली. 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे. सध्या क्रिकेट जर आपण पाहिलं मिलन तर सध्या टेनिस क्रिकेटचे वारे वाहायला सुरुवात झालेली आहे. आणि सध्या आपण कालच्या दिवसापासून उल्लेख करतो ISPL अफिलिएटेड स्पर्धा देखील संदेश म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून कोपुली नाईट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचं देखील आम्ही सध्या 2 दिवसामध्ये वारंवार उल्लेख करत आहोत, तिथे देखील तुम्हाला संधी मिळणार आहे. आणि वाशिम विभागातील जेवढे खेळाडू आहेत, हितचिंतक आहेत, त्या सगळ्यांना विनंती आहे की या स्पर्धेचे आपण देखील घटक बनायचं आहे. ही आपल्या आयोजकांच्या वतीनं, म्हणजे हे आयोजनामध्ये संदेश म्हात्रे साहेबांची भूमिका फार महत्त्वाची राहिलेलीच आहे, परंतु त्यांच्या माध्यमातून आणखीन एक नाईट येते. जाऊया मॅचकडे. आत्तापर्यंत 24 धावा 4 विकेटच्या मोबदल्यानंतर स्कोर कार्डवर लागल्यात. फटका चांगला आहे मिड विकेटला, परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षक त्याच्यापेक्षाही चांगलं क्वालिटीचा फटका होता, परंतु त्याच क्वालिटीची कॅच या ठिकाणी पकडत असताना आणखीन एक फलंदाज माघारी जात असताना धोंडपाडा संघाचा. लोवेस्ट स्कोर सध्या आपण या आमच्या स्क्रीनवर पाहतात, ज्याच्यामध्ये 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये धोंडपाडा संघाने केवळ फक्त 24 धावा काढलेल्या आहेत, परंतु तरी देखील त्याच उमेदीनं त्या ताकदीनं लढण्यासाठी या ठिकाणी धोंडपाडा संघ देखील तयार आहे. नेक्स्ट टॉससाठी जियान 11
अक्कादेवी वाशी त्यांच्या विरोधात गावदेवी सोनकार परमेश पाटील यांचा संघ एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे जियान 11 अक्कादेवी वाशी संघाच्या कॅप्टनला विनंती करतो या आपण टॉस यायचंय. चला आदरणीय रवी पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्य हा टॉस घ्यायचा आहे. जियान 11 अक्कादेवी वाशी आणि त्यांच्या विरोधामध्ये सोनखार संघ. चला बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. एकीकडे याच विभागातील एक भूमिपुत्रांचा संघ, तर दुसरीकडे आमचे समालोचक मित्र परमेश पाटील यांच्या गावचा संघ, कारण त्यांच्या गावाला देखील क्रिकेटचा फार मोठा इतिहास आहे. सोनखार गावाला गेली 10 वर्ष एक दशक तुम्ही मागे गेलात तर या सोनखार संघाने संपूर्ण या पेण तालुक्यामध्ये हाहाकार निर्माण केला होता आणि आता युवांचा हा सोनखार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्या सोनखार संघाला मी विनंती करेन या आपण टॉससाठी आणि सोबतच जियान 11 अक्कादेवी वाशी संघ कॅप्टन. चला जियान 11 अक्कादेवी संघ, चला टॉस साठी यायचंय. सर घर बसल्या या स्पर्धेचा लाईव्ह आनंद आमची क्रीडादर्शक घेत आहेत. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून माध्यमातून त्यांचं सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत आणि आदरणीय रवी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण टॉस आपले शुभास्य या ठिकाणी घ्यायचं आहे. जियान 11 अक्कादेवी वाशी आणि त्यांच्या विरोधामध्ये बिग फाईट सोनखार संघ आपल्याला पाहायला मिळेल. मेन इन येलो सोनखार संघ. हेड इज अ कॉल आणि टेल इट इज. चला अक्कादेवी वाशी संघ टॉस जिंकल्यानंतर निर्णय तुमचा सांगायचा आहे. निर्णय प्रथम आम्ही फलंदाजी करू. सोनखार संघ आहे. सोनखार संघाच्या समोर मला वाटतं पहिलीच तुमची फाईट होणार आहे. फलंदाजी करताना कितीचा टार्गेट तुम्ही ठेवणार आहात सोनखार संघाच्या समोर? असं काय नाही, आम्ही त्यांच्यासोबत 2-3 वेळा खेळलेलो आहेत, तर विकेटला पाहता 40 ते 45 धावांचा टार्गेट ठेवायचं बघू आम्ही. चला सोनखार संघ आपल्या समोर आहे. त्यांनी सांगितलं 2 ते 3 वेळा त्या एकमेकांच्या समोर तुम्ही आलेले आहेत, त्यामुळे एकमेकाच्या कच्चे दुवे पक्के दुवे सगळेच तुम्हाला माहिती आहेत. आणि आता तुमची मानसिकता काय असेल की किती धावांपर्यंत तुम्ही रोखणार आहात? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू आणि चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. सोनखार संघ एक काळ मी आत्ताच उल्लेख केला की आमचा संघ देखील तिथपर्यंत खेळायला येत होता आणि एक काळ होता जो सोनखार संघाचा सुवर्ण काळ होता क्रिकेटच्या बाबतीत. आणि आता सध्याच्या घडीला तुम्ही पाहिलं तर या खारेपाट विभागामध्ये तुमचा संघ आलेला आहे. या विभागामध्ये अशा प्रकारच्या नाईटचं आयोजन फक्त काय म्हणाल या आयोजनाबद्दल? आम्ही गेल्या वर्षी पण इथं खेळलो. मला वाटतं वडावाल्यांच्या मॅचेस होत्या, चांगला आयोजन होता. आता पण त्याच्याहून चांगलं आयोजन आहे आणि खेळायला थोडा मजा येईल. चला दोन्ही टीम्सला आपण देऊया शुभेच्छा. नेक्स्ट फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. एकीकडे जियान 11 अक्कादेवी वाशी आणि त्यांच्या अगेन्स्ट मेन इन येलो सोनखार संघ पाहायला मिळेल. आवाजामध्ये आपण बदल करूया, ऐकूया अक्षय पाटील सरांचा आवाज. धन्यवाद फिर से एक बार सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत करता हूँ. लय चलता हुआ आपको काफी यहाँ पे रोमांच भरे हुए इस मुकाबले में लो स्कोरिंग मैच है. पहले सत्र की अगर बात की जाए तो शुभ शंभो पाटनेश्वर टीम ने टॉस जीता और यहाँ पे फील्डिंग करने का फैसला लिया था. बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया था शुभम 11 धोनपाड़ा टीम को. निर्धारित 4 ओवर में 24 रन बनाए. 25 की यहाँ से दरकार होगी, आवश्यकता होगी. वो दरकार आवश्यकता पूरी करने के लिए ऑन स्ट्राइक जयेश पाटिल काफी यहाँ पे बढ़िया खिलाड़ी है, पाटनेश्वर से बिलोंग करते हैं. काफी प्रतियोगिता उनके बल्लेबाजी के दमखम के ऊपर जितवाने वाला यह खिलाड़ी, स्टार खिलाड़ी जयेश पाटिल ऑन स्ट्राइक में उनके बल्ले से यहाँ पे लेट कट के तहत यहाँ पे 2 रन निकलते हुए नॉन स्ट्राइक में आपको बल्लेबाज देखने को मिलेंगे जय कोहली. ये जोड़ी मैदान में आ चुकी है और इन एक्शन में गेंदबाज कुंदन कड़ू यहाँ पे देखने को मिलेंगे. डिफेंस करती हुई ये टीम, बचाव करती हुई ये टीम. पहला मैंडेटरी पावर प्ले ऑन है. लेफ्ट हैंड ओवर द विकेट, यहाँ पे 30 यार्ड सर्कल को क्लियर किया. गेन यहां पे डीप व्हाइटिश डिप स्क्वायर की तरफ आती हुई 1 रन मुकम्मल किया. दूसरे रन के चक्कर में जयेश पाटिल बैक टू द डग आउट. रन आउट के ऊपर यहां पे पहला विकेट मिलता हुआ. 3 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर शिव शंभो पाटनेश्वर टीम.
यहाँ पे देखा जाए तो जयेश पाटिल मैदान से बाहर हुए। 24 गेंदों में 25 रन की दरकार थी, आवश्यकता थी और वो आवश्यकता पूरी करते हुए इस बार 3 रन स्कोर बोर्ड के ऊपर पहला डबल आया। उसके बाद फिर से एक बार दूसरे गेंद के ऊपर 2 रन लेने के चक्कर में जयेश पाटिल को मैदान से बाहर जाना पड़ा। रबित मात्र इन एक्शन में देखने को मिलेगी। ये भी खिलाड़ी बढ़िया है, यहाँ पे ऑलराउंडर खिलाड़ी है ये। इस बार रबित आपको देखने को मिलेंगे तीसरे नंबर के ऊपर बल्लेबाजी, खुद कप्तान है। इस बार कप्तान सीना तान के खड़ा है। यहाँ पे टारगेट छोटा है लेकिन वो बनाना पड़ेगा क्योंकि छोटे टारगेट यहाँ पे चेस नहीं होते। पहला मुकाबला आपने देखा 28 रन बनाने के चक्कर में दम चाक हुई थी यहाँ पे जगदम्बा बाशी टीम की। और इस अगर सत्र की बात की जाए तो यह पहले सत्र में रन आए थे 24-25 की आवश्यकता। लेफ्ट हैंड ओवर द विकेट, इस बार लोअर फुल टॉस के गेंद, यहां पे सीना तान के कप्तान खड़ा था लेकिन इस बार कप्तान को भेजा वापस डग आउट में। दूसरा बड़ा झटका क्रिकेट यहां पे मिलता हुआ शुभम 11 धोनपाड़ा टीम को दूसरा विकेट, दूसरी सफलता। अंपायर की मांग की बीमर के लिए इस बार देखा जाएगा, जांचा जाएगा, परखा जाएगा क्योंकि खिलाड़ियों को रोका गया है। बीमर चेक किया जाएगा। बैटर यहां पे रिव्यू है, इस बार देखा जाएगा बैटर को लिए यहां पे रिव्यू दिया जाता है तो ये रिव्यू का इस्तेमाल किया जाएगा। उसके बाद आपको पता चलेगा फेयर डिलीवरी है। थर्ड अंपायर ने यहाँ पे कॉल दिया है, फेयर डिलीवरी है। इस बार मैदान से बाहर जाना पड़ेगा कप्तान को, रबीत को। बढ़िया यहाँ पे शॉट सिलेक्शन किया था। मैं पहले बोला था लोअर फुल टॉस की गेंद थी, यहाँ पे लॉफ्टेड ऑफ ड्राइव करना चाहते थे, लॉन्ग ऑफ दायरे में कैच पकड़ा गया। ये बड़ा झटका लगा है। बढ़िया यहाँ पे देखा जाए तो गेंदबाजों का बोलबाला है इस प्रतियोगिता में। जिस तरह से पिच के ऊपर अगर देखा जाए तो टिप्पा खाने के बाद कभी गेंद तेज रफ्तार से जाती है, अंदर बाहर होती है और इस चक्कर में बल्लेबाज यहाँ पे चक्कर में पड़ता है। अभी देखा जाए तो 2 विकेट का पतन हो चुका है। मनीष सिरसाट यहाँ पे नए बल्लेबाज आपको देखने को मिलेंगे। मनीष और अजय कोहली की जोड़ी मैदान में है। मनीष सिरसाट और अजय कोहली की ये जोड़ी मैदान में है और इन एक्शन में गेंदबाज यहाँ पे देखने को मिलते हुए कुंदन कड़ू। लगभग देखा जाए तो उनको 2 सफलता मिली है, एक रनआउट के तौर पर और एक कैच यहाँ पे पकड़ा गया लॉन्ग ऑफ में यहाँ पे कप्तान का। और इस ओवर की अभी तक 3 गेंदें शेष है, आने वाली 21 गेंदें, अभी 22 रनों की आवश्यकता होगी। 3 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर बड़े झटके बैक टू बैक लगते हुए शिव शंभो पाटनेश्वर टीम को। इन एक्शन में इस बार आपको देखने को मिले लेफ्ट हैंड बल्लेबाज मनीष। यहां पे फील्डिंग देखते हुए कहां पे लगाई गई है क्योंकि मैंडेटरी पावर प्ले ऑन है। लेफ्ट हैंड ओवर द विकेट ऑन साइड में मारा है गेंद, यहां पे डीप मिड विकेट की तरफ तैनात हुई। डीप मिड विकेट के खिलाड़ी तेजी से यहां पे गेंद की तरफ दौड़ते हुए। डीप मिड विकेट और शॉर्ट मिड विकेट के बीच में गेंद को रोका गया। इस बार 1 रन के साथ मनीष ने अपना व्यक्तिगत खाता खोला। टीम का कुल मिला के स्कोर है 4 रन। अभी आने वाली 20 गेंदें और लगभग देखा जाए तो जीतने के लिए 21 रन की दरकार आवश्यकता होगी। लो स्कोरिंग मैच है। धीमे से यहाँ पे पारी को आगे बढ़ाते हुए दोनों बल्लेबाज अजय कोहली और उनके साथ मनीष ऑन साइड में मारना चाहते थे। गुडले स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई, उंगलियां फेरते हुए गेंदबाज, देखो टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकली, काफी यहां से बॉडी के करीब से गेंद निकलती हुई, उंगलियां फेरते हुए गेंद के ऊपर चकमा देते हुए बल्लेबाज को। अभी गेंद और रनों का फासला देखा जाए तो 19 गेंदें और 21 रन की आवश्यकता। बढ़िया गेंद, यहां पे देखो स्पिनिंग अटैक, यहाँ पे टिप्पा गिरने के बाद हरकत करती हुई गेंद, बरकत मिलती हुई गेंदबाज को। लाजवाब काबिल तारीफ गेंदबाजी होती हुई कुंदन कड़ू से तारीफ करना चाहूंगा। पहले ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान के ऊपर 4 रन शिव शंभो पाटनेश्वर टीम।
सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत करता हूं गांव देवी दीव ऑर्गेनाइज बाय गांव देवी ट्रॉफी 2026 में आने वाली 18 गेंदे और 21 की आवश्यकता होगी, दरकार होगी। पहले ओवर में 2 सफलता मिली गेंदबाज कुंदन कड़ू को, 4 रन महज दिए, अच्छा किफायती गेंदबाजी करते हुए मैंडेटरी पावर प्ले में। इसके बाद सोनखार का मुकाबला, बड़ा मुकाबला, कांटे की टक्कर आपको देखने को मिलेगी आने वाले मुकाबले में। लेकिन इस मुकाबले की अगर बात की जाए तो 18 गेंदें शेष है, 21 रन की आवश्यकता है। इन एक्शन में गेंदबाज आपको देखने को मिलेंगे लावण्य भोईर, यहां पे देखने को मिलेंगे लावण्य भोईर। यहां पे खुद की तरफ से पहला, टीम की तरफ से दूसरा ओवर डालेंगे। मनीष अभी इन एक्शन में हो गए। देखा जाए तो वड़ाव गांव के एंड से गेंदबाजी होती हुई पहला ओवर वाशी गांव एंड से हुआ, अभी वड़ाव गांव एंड से यहां पे गेंदबाजी होती हुई दूसरा गेंदबाज यहां पे देखने को मिलेगा। 4 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर आने वाली 18 गेंदे 21 की आवश्यकता। फील्डिंग में बदलाव आपको देखने को मिलेंगे। 5 खिलाड़ी दायरे के बाहर, एक लॉन्ग ऑफ में है, लॉन्ग ऑफ में, और एक डीप मिड विकेट में, डीप एक्स्ट्रा कवर में भी खिलाड़ी तैनात किया गया है, और एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात किया गया है। यहां पे ऑफ ड्राइव देखने को मिला, बी शेप में गेंद, यहां पे डीप एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद को ढकेल दिया है। 1 रन यहां से मुकम्मल करते हुए मनीष 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट होती हुई। अभी स्ट्राइक में आपको अजय कोहली देखने को मिलेंगे। 17 गेंदे और 20 रन की आवश्यकता है। ये 17 का खतरा दोनों टीमों के सर के ऊपर मंडराता हुआ, क्योंकि ये कांटे की टक्कर है, और इस कांटे की टक्कर में 2 टीम एक दूसरे के विपक्ष में आपको देखने को मिलेंगी। शिव शंभो पाटनेश्वर बनाम शुभम 11 धोनपाड़ा टीम बतौर यहां पे कप्तान यहां पे फेल हुए, डक विकेट का शिकार हुए। उसके बाद नए खिलाड़ी मनीष आए, उन्होंने 1 रन के साथ अपना व्यक्तिगत खाता खोला। ऑन स्ट्राइक में जय कोहली, बढ़िया गेंद, यू मिस साइड, डेफिनेटली हिट। इस बार होगी तेरी डांडी गुल, गेंदबाज पावरफुल पावरफुल पावर। डंडा गुल किया लावण्य ने, लावण्य भोईर काफी किफायती गेंदबाजी करता हुआ इस बार थोड़ा प्रेशर बिल्डअप किया है बल्लेबाजों के ऊपर। शिव शंभू पाटनेश्वर टीम के यहाँ पे लगभग देखा जाए तो 3 विकेट मैदान से बाहर होते हुए 5 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर आने वाली 16 गेंदे और 20 रन की आवश्यकता। टकटकी के साथ सभी मुकाबला देखते हुए स्टार टेनिस क्रिकेट लाइव के माध्यम से इस प्रतियोगिता का आनंद घर बैठे आप ले सकते हो। मुख्य अंपायर के तौर पर हमारे नंदू जी पाटिल सर, और स्कूल अंपायर के तौर पर देखा जाए तो हमारे सुजल सर मैन फ्रॉम वड़ाव की ये काफी अच्छे अंपायरिंग करते हुए, और हमारे हनुमान नाइक सर, हमारे बंटी सर यहाँ पे देख सकते हो आप अतिथि कक्ष में। चलेंगे मुकाबले की तरफ बात की जाएगी। 16 गेंदे 20 की आवश्यकता। राइट अबाउट विकेट, पहली गेंद यहाँ पे बढ़िया, यहाँ पे देखा जाए तो घुटना टेक तमाशा देव डिप स्क्वायर की तरफ गेंद ट्रैवल होती है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे की कोशिश, यह कोशिश नाकामयाब हुई। बढ़िया घंटी बजी, ट्रिंग ट्रिंग, बल्लेबाज यहाँ पे मैदान से बाहर जाता हुआ। कांटे की टक्कर, रोमांच भरा हुआ यह मुकाबला आप देख सकते हो। कई मत चाहिए, देखते रहिए गांव देवी ट्रॉफी 2026। लेंगे छोटा सा ब्रेक, यू गए और यू पलटे इस मुकाबले में। कि वे लावण्य भोईर क्या बल्लेबाजी करा। लावण्य यहां पे तारीफ के काबिल बल्लेबाज यहां पे गेंदबाजी करते हुए। लावण्य इस बार इन एक्शन में आपको देखने को मिलेंगे। कांटे की टक्कर, 15 गेंदे 19 की आवश्यकता। सचिन इन एक्शन में होंगे। इस बार वो पटकी में गेंद पुल किया, गेंद यहां पे काऊ कॉर्नर की तरफ, खिलाड़ी बन जाएगा इस बार। दर्शक गेंद जाएगी दर्शक दिलवा में, ठोका छक्का।
लाख बनते इरादे और बिगड़ जाते, लेकिन शिरडी वही जाते जिन्हें साईं बाबा बुलाते। ओम साई राम। प्रेशर आया था लेकिन सचिन ने प्रेशर को रिलीज किया। लगभग बात की जाए तो 15 गेंदों में 19 चाहिए थे, ठोका चक्का। फिर से एक बार, इस बार गेंद जाएगी तारामंडल में। सुपर ब्यूटीफुल, जस्ट लाइक वाव, ठका। इस बार देखो जगत से ही खेल के यहाँ पे गेंद को मारा गया, फुटवर्क का इस्तेमाल नहीं किया। जिस तरह से गेंद आई थी चरणों में, गेंद जाएगी बाउंड्री के चरण में, इस तरह देखने को मिला। अभी आने वाली लगभग देखा जाए तो 13 गेंद और 7 रन की आवश्यकता। सचिन ने ये मुकाबले को करवट ही डाला है, बदल ही डाला है मैं तो कहूंगा, क्योंकि जिस तरह से आए और आते ही चमत्कार धमाका देखने को मिला। 2 छक्के काऊ कॉर्नर के ऊपर से लगाने वाला धुरंधर खिलाड़ी सचिन आपको यहाँ पे देखने को मिलेगा। इन एक्शन में गेंदबाज फिर से एक बार तान दिया है, लेकिन खिलाड़ी वहां पे तैनात है। ऊंचाई ज्यादा, लंबाई है क्या? इस बार लंबाई भी थी, लेकिन खिलाड़ी ने बढ़िया यहाँ पे फील्डिंग की, एफर्ट्स की। तारीफ देना चाहूंगा फील्डर की इस एफर्ट्स की, जिस तरह से अपने टीम के लिए यहाँ पे रन बचाए। मनोज वहां पे खिलाड़ी तैनात थे, 2 यहां पे लगभग 4 रन अपनी टीम के लिए बचाए। अभी 12 गेंदों में 5 रन की आवश्यकता होगी जीतने के लिए। यह मुकाबले की अगर शुरुआत हुई तो 24 गेंदों में 25 चाहिए थे, लेकिन यहां पे थोड़ा सा टर्न लिया था मुकाबले ने। 16 गेंदों में 20 चाहिए तो तब सचिन आए, 2 छक्के जड़े। अभी की अगर बात की जाए तो फिलहाल 12 गेंदों में 5 रन की आवश्यकता जीतने के लिए शुभ शंभो पाटनेश्वर टीम को। अच्छी यहाँ पे मुकाबला देखने को मिलता हुआ। गांव देवी डी ऑर्गेनाइज बाय गांव देवी ट्रॉफी 2026 की जानदार शानदार ये प्रतियोगिता मुकाबला आके रुका है। 12 गेंदे और 5 की आवश्यकता। हमारे ऑर्गेनाइजर है, दर्शक है, उनकी तरफ से डिमांड आई है आखिरी कमेंट्री की। लेकिन अगर बात की जाए तो पहला मुकाबला थोड़ा सा टाइट था, अभी मुकाबला लूज हुआ है। तो मैं थोड़ा सा आता हूँ हमारे आखिरी कमेंट्री की और जिस तरह से हमें परमेश भाई और हमें अक्षय भाई और ये दोनों को भी सारी भी यहाँ पे देखा जाए तो हमारे यहाँ पे आखिरी कमेंट्री के लिए काफी पसंद आई थी। आपके माध्यम से लगभग देखा जाए तो 1 मिलियन व्यूवर्स पूरे किए थे उस वीडियो ने, और उसके चलते काफी पॉपुलैरिटी मिली थी। और उस कमेंट्री की थोड़ी देर में शुरुआत हो जाएगी, क्योंकि 12 गेंदे और 5 रन की आवश्यकता और हमारे ऑर्गेनाइजर है उनकी भी डिमांड है आखिरी कमेंट्री की। तो चलते इस बार आखिरी कमेंट्री की तरफ। 12 चेंडू आणि 5 धावा पाहिजे जिकासाठी शिवशंभू पाटणेश्वर टीमला। शंभू या शुभम 11 धोनपारा टीम इकडे आपण बघला तर त्यांच्या त्या मुसक्या आवडल्या पहिल्या, फक्त त्यांना 24 धावा काढता आल्या आणि 25 धावा त्यांना पाहिजे होत्या पाटणेश्वरवाल्यांना। 22 आला इथं असा हलूट टूच केला चेंडूला, चेंडू अगं धावतोय, चेंडू इथे आता तिकडे चेंडू धावतोय का इथे खेळाडू धावतोय समज नाही। धावा 2 कारल्या, 2 धावा आता धावफलकाटावर वारल्या। धावा आता 11 चेंडू न फक्त 3 धावा पाहिजे जिकाला शिवशंभू पाटणेश्वर टीमला। शुभम 11 धोनपारा टीम पहिला त्यांना बॅटिंग करायला चांगली आई आणि बॅटिंग करायला यांच्या सगळ्या मुसक्या आवडल्या, जाम विकेट गेल्या, बॉलिंग जाम भारी टाकली, धावा फक्त लागल्या 24 आणि या 25 धावा पाहिजोल त्याच्यांची। आता या 11 चेंडू आलं न 3 धावा पाहिजो। या पक्का पास मारलेला सासूस मेली कोकून जावं आला 90 टाकून न दादातनी षटकार मारलाय वाकून न यो षटकार न मॅच आता जिंकली। आपण मंचकावर यायचं आहे। दत्ता म्हात्रे सर, डीके सन्माननीय आमचे डीके दादा, अगदी आपण दत्ता कांबळे पण आपण सध्याच्याकडे रायगड जिल्ह्यामध्ये डीके या नावानं प्रसिद्ध आहेत। अगदी समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे। शाळेमध्ये अगदी आपण पाहतोय वॉटर फिल्टर असेल,
अगदी आपल्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप असेल, अशा विविध माध्यमातून समाजाची सेवा करताना आम्ही सन्माननीय DK साहेबांना पाहिलंय. तर विनंती करतोय की आपण आदरपूर्वक आपण मुख्य डायसवरती इथे यायचं आहे. आमच्या आयोजकांनी आपल्याला विनंती केलेली आहे, त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण लगेचच समाजसेवक सन्माननीय आमचे DK दादा दत्ता कांबळे दादांना विनंती करतोय. अगदी लगेचच आपण आयोजकांच्या माध्यमातून त्यांचा शुभ सन्मान देखील घेणार आहोत. अगदी दमदार व्यक्तिमत्व आणि अशा पद्धतीचे हिरे आपल्याला या समाजामध्ये कमी प्रमाणात मिळतात. मी नेहमी म्हणतो की पैसा सर्वांकडे आहे, पण देण्याची दान